आता पेटंटॅबिलिटी एस्टॅब्लिश झाली, FTO झाला आणि आता इट इज गुड टू गो अहेड असंच कळालं तुम्हाला. तुमची स्ट्रॅटेजी डिफाईन झालेली आहे. लायसन्स करायचं आहे, नाही करायचं आहे, तुम्हाला फ्रीडम टू ऑपरेट आहे, सगळ्या गोष्टी माहीत झाल्या तुम्हाला आता. ठीक आहे. आता ह्या नंतर काय करायचं, पेटंट ड्राफ्ट करायला सुरू करायचं. तर पेटंटमध्ये पण 2 प्रकारे तुम्ही पेटंट फाईल करू शकता. एक आहे प्रोव्हिजनल ॲप्लिकेशन आणि एक आहे कंप्लीट और नॉन प्रोव्हिजनल ॲप्लिकेशन याला म्हणतो. प्रोव्हिजनल ॲप्लिकेशन कधी फाईल करायचं, एकदम तुम्हाला अर्जन्सी आहे की कॉम्पिटिशन वाढत आहे आणि तुम्हाला डेट बुक करायचे आहेत. ठीक आहे. आजची प्रायोरिटी डेट बुक करायची. का बुक करायची? जर मी आज प्रोव्हिजनल टाकलं, याच्यानंतर कुठलंही पेटंट फाईल झालं जे सेम असेल ते ग्रांट नाही होणार, मला प्रायोरिटी मिळेल. त्याच्यासाठी प्रोव्हिजनल लागतं. जर तुमच्याकडे टाईम असेल तर प्रोव्हिजनलची गरज नाही आहे. एक महिनाभर लागतो पेटंट ड्राफ्ट करण्यासाठी, उत्तम पेटंट ड्राफ्ट करण्यासाठी. तर तुम्ही नॉन प्रोव्हिजनलसाठी गेलात म्हणजे कम्प्लीट पेटंटसाठी, ते उत्तम राहतं. फक्त रिस्क काय आहे की प्रोव्हिजनलमध्ये तुम्हाला लिबर्टी मिळते की तुम्ही बराचसा एरिया कव्हर करू शकता. हे ते तसं हे एलिमेंट येतील, ते एलिमेंट येतील, ते फीचर्स येतील, असं तुम्ही पूर्णपणे ब्रॉड स्पेक्ट्रममध्ये बऱ्याचशा गोष्टी ॲड करू शकता. आणि त्याच्यानंतर जेव्हा कंप्लीट होतं त्या ब्रॉड स्पेक्ट्रमच्या आतच तुम्हाला ते कंप्लीट बसवावं लागतं. त्याच्या बाहेर जाता येत नाही. हा एक प्रॉब्लेम आहे आणि ॲडव्हान्टेज पण आहे. तुम्हाला कसा यूज करायचा तो बघा. बरोबर आहे. तर प्रोव्हिजनल कधी फाईल करायचं? फक्त जेव्हा तुम्हाला अर्जन्सी असेल प्रायोरिटी डेट बुक करण्याची आणि तुमचं कॉम्पिटिशन फार ॲग्रेसिव्हली मूव्ह होत असेल तर, कॉम्पिटिटर्स फार ॲग्रेसिव्ह असतील तर. अदरवाईज गरज नाही आहे. ते वेस्ट ऑफ मनी होतं ॲक्च्युली. आणि दुसरा ॲडव्हान्टेज आहे की प्रोव्हिजनल तुम्हीही फाईल करू शकता, पण प्रोव्हिजनल चुकू शकतं कधी कधी. कारण तसं तुम्हाला म्हटलं, जो स्कोप आपण डिफाईन केलेला आहे त्याच्या आतच आपल्याला नॉन प्रोव्हिजनल बसावं लागतं. जर नाही बसलं तर आपली डेट गेली, परत ती डेट कम्प्लीटच्या डेटला शिफ्ट होऊन जाते. असं बऱ्याचशा केसेसमध्ये होतं. ठीक आहे. तर प्रोव्हिजनल इम्पॉर्टंट आहे. एक्सपर्टीज लागतात, हो लागतात. पण तुम्ही पण फाईल करू शकता जर तुम्हाला थोडं बहुत नॉलेज असेल तर. फक्त ChatGPTचा यूज करू नका. तिथे थोडंसं जरा जम्बलिंग होऊ शकतं आणि ती काहीतरी वेगळीच इन्फॉर्मेशन येऊ शकते आणि डिटेक्ट पण होऊ शकते आणि दॅट मे गो अगेन्स्ट यू. ठीक आहे. जर तुम्हाला नॉन प्रोव्हिजनल फाईल करायचं असेल तर हा डॉक्युमेंट तुमचा फार महत्त्वाचा राहणार आहे. कारण नॉन प्रोव्हिजनलमध्ये जे तुम्ही लिहिताय तेच ग्रांट होणार आहे. आणि फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर असं वाटलं इन फ्युचर तुम्ही प्रोडक्ट लॉन्च केलं आहे किंवा तुमच्या कॉम्प्युटरने प्रोडक्ट लॉन्च केलं आणि तुम्हाला जाणवलं की बाबा ते आपल्यासारखंच प्रोडक्ट लॉन्च करतात, आपल्यासारखंच सिमिलर असेल किंवा सेम असेल तर तुम्हाला लगेच कळेल. सेम असेल तर कधीच प्रॉब्लेम येत नाही. पण कॉम्प्युटर हुशार येतो, ते सेम कधी लॉन्च करत नाही, ते सिमिलर लॉन्च करतात, काहीतरी डिफरंट करतात. पण जर तुमचं पेटंट वीक असेल आणि ते जे सिमिलॅरिटीमध्ये जर ते तुम्हाला प्रोटेक्शन देत नसेल तो पेटंट आणि जर ॲडव्हान्टेज मिळत असेल कॉम्पिटिटर्सला की बाबा ठीक आहे फार नॅरो पेटंट आहे, क्लेम्स फार नॅरो आहेत, मी इकडं तिकडे करू शकतो आणि पेटंटच्या बाहेर पडू शकतो, इन्फ्रिजमेंटच्या बाहेर पडू शकतो. बरोबर. असं जर वाटलं तर तुमचं पेटंट जे आहे जे ग्रांट होऊन पण तुम्हाला उपयोग नाही याचा. ठीक आहे. बरेचसे लोक आजकाल प्रोफेशनल्स पण ChatGPTचा यूज करतात. ते फार विचित्र ड्राफ्ट होतं त्या ChatGPTने. एकतर फार छोटी इन्फॉर्मेशन येते, इन्फॉर्मेशन ती बदलता येत नाही. पेटंट एकदा फाईल झालं की ते पब्लिशही होतं, पब्लिश झालं की ते विड्रॉ नाही करतायत, पब्लिकमध्ये इन्फॉर्मेशन गेली, भयंकर प्रॉब्लेम होतात. आणि क्लेम्स एकदा तुम्ही नॅरो केले की त्याला ब्रॉड नाही करतायत. पेटंट ऑफिस अलाव नाही करत ब्रॉड करायला. तुम्ही नॅरो अजून करू शकता, ब्रॉड नाही करू शकत प्रोटेक्शन. त्याच्यामुळे पेटंट डॉक्युमेंटसाठी मॅक्सिमम खर्च येतो. साधारणतः बऱ्याचशा कंपनी 70,000 ते 1.5 लाखापर्यंत चार्ज करतात. बरोबर आहे. ह्याचंच आहे रिझन किंवा तुम्हाला ते ब्रॉड प्रोटेक्शन देतात. आता जी कंपनी 70,000 ते 1.5 लाख चार्ज करतात त्यांची खरंच एक्सपर्टीज आहेत का हे बघणं तुमची एक्सपर्टीज आहे ॲक्च्युली. तुम्हाला फक्त एवढीच एक्सपर्टीज डेव्हलप करणं गरजेचं आहे की ज्या कंपनीबरोबर आपण काम करतोय त्यांना खरंच ही एक्सपेक्टेड ब्रेड तुम्हाला ज्या पाहिजे आहे पेटंटची ती देता येते का ते जस्ट पेटंट ड्राफ्ट करतात. हे जर तुम्हाला नाही कळालं तर तो प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे. तुम्हाला इतकी गोष्ट कळणं फार गरजेचं आहे की ते ड्राफ्ट कसं व्हायला पाहिजे, क्लेम्स कसे लिहिले गेले पाहिजेत. ठीक आहे. कधी कधी लिहिता येत नाहीत आपल्याला. बरं ओके, लिहिता न येणं आणि एक्सपर्ट्सबरोबर काम करणंच एक्सपेक्टेड आहे. पण ते काय करतात हे व्हॅलिडेट करणं फार महत्त्वाचं आहे ॲक्च्युली. नाहीतर आपल्याकडे काय होतं, नंबर ऑफ पेटंट वाढत राहतात आणि कॉम्पिटिटरही वाढतात. कळत नाही ॲक्च्युली आपण पेटंटचं केलं काय. आणि आजच्या घडीला तेच प्रॉब्लेम होतं आहे. बऱ्याचशा MNCs इंडियामधल्या अख्ख्या IP टीमला त्यांनी चेंज केलेलं आहे एकाच रिझनसाठी. अरे आम्ही 1000 पेटंट फाईल केले, आता ह्याच्यामधून रेव्हेन्यू जनरेट करून दाखवा. का नाही करता येतं. कॉम्प्युटर तर वाढतातच आहेत. पहिले महिंद्रा टाटा होते, आता ती BYD पण आली, MG हेक्टर आली, आता अजून कुठल्या कंपन्या येतील माहीत नाही. तर हा पेटंटचा यूज काय झाला मग. तर व्हॅल्युएशनमध्ये आपल्याला थोडंसं मागे पडत राहतो किंवा कॉम्पिटिशन वाढत राहतं. हेच डायरेक्ट इम्पॅक्ट आहेत. तुम्हाला डायरेक्ट पैशामध्ये याचा इम्पॅक्ट दिसणार नाही. तुम्हाला वाटत राहील की तुमचं मार्केट वाढत राहतं आहे. दॅट इज ओनली बिकॉज ऑफ युअर मार्केटिंग.
मार्केटिंग तुम्ही करताय, रिच आउट होत आहे म्हणून वाढत आहे. जर तुम्हाला 100% मोनोपॉली मिळाली तर 100% मार्केट कॅप्चर झालं पाहिजे. तुम्ही रिच आउट झाला आणि ऑर्डर आली, असं व्हायला हवं. तसं जर होत नसेल तर काहीतरी पेटेंटमध्ये प्रॉब्लेम आहे, लक्षात काय. तुमचे नंबर जरी जास्त असतील तरी. तर त्याच्यासाठी पण ड्राफ्टिंगसाठी पण एक्सपर्ट लागतात. इथं 20-20 वर्ष जरी झाले तर ते क्लेम्सवर ड्राफ्ट करणारे लोक आहेत ना, त्यांचे स्किल्स ब्रशअप करत इम्प्रूव्हमेंट करत राहतात ॲक्च्युली. आणि AI वगैरे ह्या गोष्टी त्या लेवलला येऊच शकत नाहीत. कारण जेव्हा आपण पेटेंटॅबिलिटी सर्च करतो ना, तेव्हा आपल्याला कळतं की बाबा ह्या 4 गोष्टी ऑलरेडी आहेत, ह्या 4 गोष्टी नाही आहेत मार्केटमध्ये. त्याप्रमाणे क्लेम ड्राफ्ट करावे लागतात की बाबा हे 4 गोष्टीच कशा ब्रॉडली आपण कव्हर करू शकतो. नाहीतर त्या 4 गोष्टींबरोबर अजून 10 गोष्टी आल्या, गेलं. पेटेंट तर मिळतं, जेवढं तुम्ही नॅरो कराल ना तेवढं इझी जातं पेटेंट मिळायला. ब्रॉड पेटेंट करायलाच स्किल लागतात ॲक्च्युली. नॅरो पेटेंट करण्यासाठी कोणीही करू शकतं. 1 वर्षाचा एक्सपर्ट जरी असेल ना तोही करू शकतो, त्याला काही जास्त डोकं लागत नाही. पण तुम्हाला हवं आहे ब्रेड्थ, जेणेकरून छोटेसे मॉडिफिकेशन करून तुमच्या पेटेंटला बायपास करता नाही यायला पाहिजे. बरोबर आहे. जर बायपास करता आलं तर तुमचं पेटेंट इनइफेक्टिव्ह आहे. जर सिमिलर प्रोडक्ट मार्केटमध्ये असतील तर काहीतरी गणित चुकलं आहे तुमचं IPचं, हे लक्षात घ्या. जर तुम्हाला क्लिअर स्ट्रॅटेजी हवी असेल तर तुम्हाला एक गॅप ॲनालिसिस आम्ही करून देऊ शकतो. डिपेंडिंग अपॉन एक सेक्टर द्या आम्हाला, तुमचे कॉम्पिटिटर्स द्या, तुम्हाला एक्झॅक्टली आम्ही सांगू की तुमच्या पेटेंटचा कुठे कुठे काय प्रॉब्लेम आहे एक्झॅक्टली. आणि त्याप्रमाणे तुम्ही पहिल्या लेवलला पेटेंट ड्राफ्टिंग तरी सुधारू शकता. चांगल्या रीते तुम्ही ते ड्राफ्टिंग करून घेणं हे तर नक्कीच करू शकता. बरोबर आहे. तर गॅप ॲनालिसिस करायचं असेल किंवा पेटेंट ड्राफ्ट करायचं असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. वी कॅन हेल्प यू इन ड्राफ्टिंग ब्युटिफुल पेटेंट्स विच आर इफेक्टिव्ह. कारण आम्ही बऱ्याचशा MNCs बरोबरच काम करतो. आम्ही नावं घेऊ शकत नाही, पण मोठमोठ्या कंपन्यांबरोबर आउट ऑफ इंडियाच काम करतो. त्यांना ह्या पेटेंटची व्हॅल्यू ऑलरेडी माहिती आहे आणि ते आमची क्वालिटी चेक करू शकतात. असेच लोक आम्हाला काम देतात. ओके. तर तुम्हाला क्वालिटी पेटेंट हवे असतील आणि तुम्हाला जर गॅप ॲनालिसिस हवा असेल तर कॉन्टॅक्ट डिटेल्स खाली दिलेले आहेत, लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करा आणि तुम्ही आम्हाला रीच आउट करू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया इंटरनॅशनल फायलिंग स्ट्रॅटेजी. ठीक आहे. कुठल्या कंट्रीजमध्ये तुम्हाला फाईल करणं गरजेचं आहे आणि कुठल्या कंट्रीजमध्ये नाही, आणि ते कसं डिसाईड करायचं. ऑल द बेस्ट. थँक्यू.